आपल्या लाईफमध्ये असणाऱ्या व्यक्तींना आपण त्यांना चांगलं वाटेल असं त्यांच्यासोबत वागतो, पण आपल्याला मात्र त्या व्यक्तींकडून रिस्पेक्ट भेटत नाही. तर हे आपल्यासोबत का होतं आणि का आपल्याला समोरचा माणूस रिस्पेक्ट देत नाही? सो त्याबद्दल बोलण्याच्या आधी मी माझा एक्सपिरियन्स शेअर करते. ही गोष्ट आहे 3-4 महिन्या अगोदरची. सो आम्ही जिथे राहतो ना तिथं सगळ्यांचे प्लॉट आहेत, पण एक प्लॉट तिथं असा आहे की तिथं कुणाचं घर नाही आहे, तो प्लॉट तसाच पडून आहे, कारण त्या प्लॉटचे मालक आहेत ते कुठंतरी बाहेर राहतात. सो आता तो प्लॉट रिकामा आहे म्हणून तिथं काय केलं, लोकांनी कचरा टाकायला चालू केलं. म्हणजे कोणतरी पहिल्यांदा जाऊन कचरा टाकला, सो तिथं कचरा दिसला म्हणून दुसऱ्यांनी, तिसऱ्यांनी आणि हळूहळू तिथं सगळ्यांनीच कचरा टाकायला चालू केलं. तो आता काय झालं, तो प्लॉट कमी आणि कचरा टाकण्याचं ठिकाण जास्त वाटायला लागलं. आणि थोडे दिवसांनी जेव्हा त्या प्लॉटचे मालक आले तेव्हा त्यांनी बघितलं तर त्यांनी अक्षरशः डोक्यालाच हात लावलेला की एवढा कचरा इथं कोणी आणून टाकलास. आता ते काय एका कुणाला दोष देऊ शकणार नव्हते. सो मग त्यांनी काय केलं, 4-5 माणसं बोलवली आणि तिथला सगळा कचरा आहे तो साफ करून घेतला. आणि त्या प्लॉटच्या चारही बाजूने भिंती बांधल्या आणि समोर एक गेट उभा केला आणि त्या गेटच्या बाहेर बोर्डसुद्धा लावला आणि ते गेले. सो आता गेट लावले, भिंती पण उभा केला, सो त्यामुळे तिथं कोणी आता कचरा टाकायला जात नाही. तो आपल्या घरात सुद्धा असंच होतं बघा. म्हणजे जेव्हा आपलं नवीन घर बांधतोय किंवा आपल्या घराला मोस्टली इम्पॉर्टन्स देऊन पहिल्यांदा दरवाजा बसवला जातो. का तर कोणी अनोळखी व्यक्ती असू दे किंवा बाहेरची जनावरं असू दे, ती येऊन आपल्या घरात बसू नये. आणि मेन गोष्ट म्हणजे सेफ्टीसाठी, आपली सेफ्टी राहावी म्हणून. पण आपल्या लाईफमध्ये आपण असं गेट का लावत नाही? म्हणजे आपल्या मनामध्ये, आपल्या लाईफमध्ये कोणीही येतं, निगेटिव्हनेस भरवून जातं, कचरा टाकून जातं, पण आपण त्याला काहीच म्हणत नाही. तिथं आपण त्या भिंती, ते गेट उभा करत नाही. आणि त्या भिंती आणि ते गेट म्हणजे हेल्दी बाउंड्रीज आहेत. आणि हे हेल्दी बाउंड्रीजचं गेट आपल्या लाईफमध्ये नसल्यामुळं लोक आपला डिसरिस्पेक्ट करतात आणि त्यांना जसं वागायचं आहे तसं आपल्यासोबत वागतात. तर मग आता आपण काय वागायचं बंद केलं पाहिजे म्हणजे लोक आपला रिस्पेक्ट करतील आणि आपल्याला जसं हवं आहे तसं आपल्याला ट्रीट करतील? तर पहिली गोष्ट आहे ती म्हणजे 24/7 सगळ्यांसाठी अवेलेबल राहणं थांबवा. म्हणजे माझं जे काम आहे ते पूर्ण झाल्यानंतर मी इतरांना मदत करेन, ना की माझं काम बाजूला ठेवून मी इतरांसाठी सारखं अवेलेबल राहीन. आपण काय करतो, एखादा व्हॉट्सअप मेसेज आला, कॉल आला की त्याला लगेच रिप्लाय करतो. का? कारण आपल्याला वाटतं की ते आपण लगेच केलं पाहिजे, त्यामुळे आपला रिस्पेक्ट वाढेल. तर जर का आपण त्या व्यक्तीला सारखं अवेलेबल राहिलो तर त्या व्यक्तीला आपली किंमत राहत नाही. आणि आपण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की आपल्या लाईफमधली फर्स्ट प्रायोरिटी ही आपण स्वतःला दिलीच पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यांना खुश ठेवण्याची जी सवय आहे, सवय नाही जो आजार आहे ना, तो आपण बंद केला पाहिजे. कितीतरी वेळा आपल्या मनात नसताना, आपल्याला ती गोष्ट करायची नसते, तरी पण आपण त्या व्यक्तीला चांगलं वाटावं म्हणून आपण त्या व्यक्तीसोबत ती गोष्ट करतो. का? तर फक्त आपल्याला कोणतरी वाव तू किती चांगले आहेस, तू मला नेहमी सपोर्ट करतेस असं म्हणावं, असं आपल्याला वाटत असतं. पण खरंच त्या गोष्टीसाठी आजपर्यंत कोणी आपल्याला मेडल दिलं आहे का? नाही ना. सो जी परफेक्ट बनण्याची जी ॲक्टिंग आहे ना ती आपण थांबवली पाहिजे. यामुळे लोक आपला आणखीन फायदा घेतात. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मजेत बोलतोय, मनावर घेऊ नकोस या नावाखाली लोक जो आपला डिसरिस्पेक्ट करतात ना. आपल्या ग्रुपमध्ये बघा असा एक तरी मित्र असतो ज्याला सगळ्यांची मजा करायची सवय असते. कधी लुक्सवरून, कधी हाईटवरून, म्हणजे आपल्यामध्ये जी कमकुवत गोष्ट आहे ना त्यावरून ती लोक काय करतात, मजा उडवतात. असं काहीतरी म्हटल्यानंतर आणि असंही म्हणतात की जोक होता, लाईटली घे, एवढं काय मनावर घेतो. म्हणजे त्या व्यक्तीला हे माहीतच आहे की हे बोलल्यानंतर समोरच्या व्यक्तीला वाईट वाटणार आहे, पण तरीही ती बोलतात. अशा वेळी आपण काय करतो, गप्प बसतो. आपण सुद्धा त्यांच्यामध्ये हसायला लागतो किंवा माझ्यावरती जोक मारला. तर तो जे जोक नसतो, डिसरिस्पेक्ट असतो. आणि जर का आपण हे वारंवार घेत राहिलो तर मग त्यांना असं वाटतं की ह्या व्यक्तीला काहीही आपण बोलू शकतो, त्यामुळे ते कुठेही काहीही आपल्याला बोलतात आणि आपला रिस्पेक्ट अजिबात करत नाहीत. सो आपण तिथं देखील ठामपणे बोलायची गरज असते की तू जे काही बोलला आहेस ते मला अजिबात आवडलेलं नाही आहे, त्याचं मला वाईट वाटलं आहे. सो नेक्स्ट टाईम असं प्लीज काहीही बोलू नकोस, असं जर का आपण त्या व्यक्तीला एकदा ठणकावून सांगितलं तर ती व्यक्ती तुम्हाला परत बोलण्याची काही धाडस करणारच नाही. जरी केली तर आपल्याला समजेल ना की ही व्यक्ती आपल्या बाउंड्रीज क्रॉस करते. आणि कधी कधी आपल्या मनात विचार येतो की लोक मला सिरियसली का घेत नाहीत. कसं घेतील? आपणच कधी स्वतःला सिरियसली घेत नाही. आपणच लोकांना परवानगी देतो की तुम्ही या, माझा डिसरिस्पेक्ट करा, मी काहीही बोलणार नाही. आणि या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमधून ना आपण ठरवत असतो की समोरचा माणूस आपल्यासोबत कसं वागणार. सो जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी करायच्या थांबवू ना, तेव्हा लोक आपल्याला म्हणतील की हा किती रूड आहे किंवा ही किती रूड वागतीये. पण काही दिवसांनी तीच लोक आपला रिस्पेक्ट करायला लागतील. सो शेवटी मला एवढं सांगायचं आहे की समजा आपण एखादं सुंदर गार्डन बनवले, तिथं आपल्या आवडीच्या फुलांची झाडं लावल्यात, छान आपण बगीचा तयार केला आहे आणि तिथं आपण खुर्ची टाकून बसलो आहे.
आणि बाहेरची माणसं येऊन जर का तिथं कचरा टाकण्याचा प्रयत्न करत असतील, सो तेव्हा आपल्याला कसं वाटेल? चांगलं वाटणारच नाही ना. आणि तो बगीचा म्हणजे आपली मेंटल हेल्थ आहे. सो या बगीचाला कोणी बाहेरचं येऊन प्रोटेक्ट करणार नाही, आपणच त्याला प्रोटेक्ट करायचं आहे. सो त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी हेल्दी बाउंड्रीज सेट करणं महत्त्वाचं आहे. आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी हेल्पफुल ठरला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमचं याबद्दल काय मत आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी ऋतुजा, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.